दहीहंडी पथक रेडी कमाल अरे गोविंदा रे सगळे अंडे फोडून टाकू बाई हा किती लाखाच्या अंडी फोडायच्या बोल 7 लाखाची आलती कॅन्सल झाली त्याच्यानंतर ती 5 लाखाची आलती अरे ती पण कॅन्सल झाली 10 विनायक 10 लाखाची अंडी आहे बाई हे विनायकला कमिशन मला नको कमिशन पुराचा नाही तो राव यार पहिलं वर्ष बाई एवढी मोठी अंडी घेऊन आलाय तू बाई आई करत नाही पुरणार का 10 लाख नाही 10,000 10,000ची अंडी फोडायला आणला मला अरे विड्या पहिल्याच वर्ष आलू आलू आपल्याला भेटतील ऑर्डर लोकांना आलू आलू समजेल कशी अंडी अरे 10,000ची अंडी मान्य करताय ही पोरं बघ 50-60 पोरं यांचा खायचा खर्च कोण करेल पेट्रोलचा खर्च कोण करेल अरे पण कशाला आणलाय आम्हाला मरुद्या चला घरी ठीक आहे जा 10,000चा टेम्पोचा भाडा भरून जा कसला बोललो होतं ना एवढे लोकांना काढू एवढे लोक आणले टेम्पो 2 तर लावायच्यात का 2 तर लावायच्यात मग एवढे काय छोट्या हत्ती आणून एवढी लोक मी बोललो कमी लोक घे आपली सुरुवात आहे अरे काय विनायक पालतगिरी करताय आयला कामाला गेलो असतो तो 500 तरी भेटलं असतं साहेब मस्त ओव्हर टाईमला बोलवलेला 5,000 भेटले असतं मस्त चला एक बाई एक चल आलू पप्या मस्त एक आपली ईडीओ घे हा सगळी खुश झाली पाहिजे नमस्कार मी माजी सरपंच या गावामध्ये आज दहीहंडी ठेवलेली आहे तर इथं आलेले सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो काय रे पाप्या पब्लिक काय दिसेना गेली कुठं अहो सरपंच साहेब तुम्ही कधी गावचा भला केलाय का नाही पाण्याची कामं केली रस्त्याची कामं नाही केली आमच्या घरची माणसं येणार होती ती पण आली नाही मी पण नव्हतो येणार मला 500 रुपये देणार आहे ना तुम्ही म्हणून मी इथं आलो तुम्हाला काय वाटतं का लई मजा येईल पहिली अंडी कसली मजा विनायक चालीच्या ठिकाणी आणलाय तर कोण नाही तर मला वाटलं पोरी बिरी असतील तर चेळ बेस करत असतील आमच्या गावात स्वागत आहे तुमचं बरं झालं आलं तुम्ही पाप्या कॅप्शन मध्ये आपला टाक फोटो मस्त यांचा आणि आयोजक म्हणून कॅप्शन मध्ये लिहून ठेव अंडी भेंडीचा ठीक आहे हा मग पण तुमच्या इथं अंडे बघायला कुत्रा नाही हो अरे काय बोलत आता इथं कुत्रा होता मुतून गेला कुत्र्यांना सांगत घ्या चला अंडी फोडायला घ्या चला मस्त बरा पटापट चपली उपली काढा चपली उपली काढ दुर्गा माते की बोल बजरंग जागेले महाराज की जय बोल बजरंग जय गणपती बाप्पा चला घ्या चला टीम मीटिंग ऐका आपल्याला हसते काय या हसाची गोष्ट आहे का किती सिरियस गोष्ट आहे माहिती आहे का खाली आहे ना सगळी बारकी पोरा ती पातली पातली पोरा खाली ठेवा बारकी पोरा वरती जाडी पोरा हेल्दी पोरा काय काय बारकी पोरं खाली काय फालतूगिरी आहे
तुम्ही 50-55 वर्षाचा घोडा आमच्या अंगावर चढणार ना, आमच्या कमरी मोरणार. प्लॅनिंग नीट करा, नाही तर चला घरी. बारकी बरोबर आम्ही घरी जाऊ. आम्ही घरी जाऊ. दाढी चाललो घरा. चाललो. यो असला दाडा बातला अंगावर तर राहील का माणूस? ठीक आहे चला. जाडी पोरा खाली वरती बारकी पोरा. चला. हॅलो. जेवलास का? हा जेवलो. तू जेवली का? मी तुला नंतर करते फोन. बिझी आहे मी. काय चालू टाइमपास घ्या चला. चला घ्या चला पटकन. विनायक कोण आहे पाय काढे आगवची कोण चॅनल माकून आलाय पाय विनायक. विनायक ए उभा राहा. गेम खेळताना स्वच्छता पाला. असली स्वच्छता कोणीतरी चॅनल पाय मागवलंय बघ तोंड मागवलंय. नियमांची तटबंदी खोलू नका. पाय मुद्दाम लावते का मुद्दाम लावते का तू? काय फालतुगिरी आहे बघ. कशात मागवलंय का मी चॅनल मागवलंय कशात मागवलंय काय फालतुगिरी आहे? नियम पाला भाई विनायक. हे बघा नियमांच्या तटबंदी कोणी तोडू नका. कसले ना कसले पाय बी लावू नका. माझ्या मग मागाशी पाय लावला मी चाटून बघितलं मला समजला. ए काय आला वरण हा बघा कुणी खेळात तोबड मागवला का लेबडून आलं बघा. त्याला दाखवतो. आज दाखवतो त्याला. वरण व्हिडिओ घे पापिया आणि बघ व्हायरल झाला पाहिजे सगळा. आणि हे बघ असं चालतं असं होतं माका माकी शानन मागले ना माकू दे ना. आमच्या वेळेला पण माकाचो आम्ही. तुम्ही डांबरान माकलेन का म्हणून डांबरासारखे दिसतो. वा साईडला. चला घ्या चला पटकन. घ्या चला अंडी लावायला. चला घ्या चला घ्या चला. अश्लील चालणार नाही इथं. नियमाच्या तटबंदी तोडायचा नाही. मी नाही खेळणार. चटणी काढतात रे लोक. मी नाही खेळणार. मी चाललो घरी. नको नको काय नाही कुणी नाही बघितलं. फक्त काळ्या रंगाची चड्डी होती. ठीक आहे तू बाकी काय दिसला नाही. ए काय आला हा आज तुम्हाला चड्डीचा महत्व कळला. आज यांनी चड्डी घातलेली म्हणून महत्व कळला चड्डीचा. आणि हॅशटॅग चड्डी. अरे लंगोट तोबार हो साईडला. चला रेकॉर्ड झाले. काली चड्डी होती ना. चला घ्या चला. चला घ्या चला पटकन. हा हळू हळू बरोबर बरोबर. हा तिसरा तर लागला म्हणजे आता अंडी फोडू. हे पाऊस येतय का? नाही सुकाय वरती सगळा. हे पाणी कुठून येते? त्याच्या वरच्या चड्डीतून येतं वाटतं त्याच्या. रमेश रमेश मुत्ते. रमेश नको. हे असलं चालणार नाही. हा नियमांच्या तटबंदीत राहून केला. काय चाललंय? अरे माझ्या करू शकत तोंड उठला माझ्या. काय फालतू बेडी तोडाव मुतान खेळात तोंड मागवतान. अरे भाई हे काय आहे? एक दिवसात कर ना. नियमांच्या तटबंदी तोडू नका लक्षात ठेवा. अरे तटबंदी ना, तू साखली तोडली नियमांची तटबंदी कसली? तोंड मुत्ता मेंढी काय पालतुगिरी तोड डायरेक्ट मुतला. पावसाचं पाणी जमून पिला असतं तुम्ही. तीनदा झालं तुम्ही पारल्यान. तुमच्या काय होणार ना मला तर असं वाटायला लागलाय. आम्ही होईल पण त्या म्हणून मी दुसरी पण टीम बोलवली.
का रे भाई 2 वेळा थर लावायचा प्रयत्न केला तुम्हाला थर लागत नाही का? हे बघ 2 वेळा नाही 3 वेळा आम्ही पडलो. अरे तू आपलीच काय इज्जत घालवतोय? तू कशाला समोरून सांगते 3 वेळा पडलो? मी प्रामाणिक आहे. मी केल्याच्या बाबतीत प्रामाणिक आहे. मी नियमाच्या तटबंदी कधी तोडणार नाही. कसल्या नियमाच्या तटमध्ये आपलीच पोरा नियमाची तटबंदीने पाडत ना तू तर अजून इज्जत घाल. तो इज्जत काढताय आपली. तो काही इज्जत काढते ते आपले एक नाचत आले. अरे काय नाचत आलं तुला समजतच नाही. तू इज्जत काढते आपली. ते लांबू बघत होता आपल्याला. खरं भाई तू इज्जत काढते आमची. हो मग काढते इज्जत. जरा रे भांडणं करायला आले तुम्ही इथे इथे काय भांडणं करायला आले? 10,000ची अंडी ठेवते. लाज नाही वाटत तुला 10,000ची अंडी ठेवायला? काय चाललंय काय तुमचं? अरे सण साजरे करताना भांडणं करताय तुम्ही. अरे सण साजरे करताना आपल्या सणाला गालबोट लागता कामा नये हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. यांनी बोट लावला. अरे मग आत्मा फुकाटला दाखवतोय. यांनी चालू केली भांडणं पहिली. अरे भांडणं कोणीही चालू करत द्या. शेवटी त्या भांडणाचा हा शेवट हा आनंदाने झाला पाहिजे. आणि तुम्हाला जर एकमेकांवर ताकद दाखवायची आहे ना तर ही दही अंडी फोडून दाखवा मला. बघू कोणामध्ये हिंमत आहे ही दही अंडी फोडायची. बघा बघा ती बारकी पोरा वरती जातात त्यांचा गू खा. तुम्हाला 17 वेळा बोललो प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा. माझा कोण ऐकतंय? स्वतःच प्रॅक्टिसला लेट येते. तुझी रोजची नाटकं आहेत. स्वतःच सुधार आधी नंतर दुसऱ्यांना सांग. त्यांची बारकी पोरं बघ नाही तर आपली वरती जाऊन मुत्तान. जरा डायपर घालू का आता? रम्या डायरेक्ट तोंडावर मुतला माझ्या. माझं संतुलन आलं ना मग. अरे पण माझं म्हणणं आहे पाय शानात माकला नाही ते तरी बघा. काय तोंडाला चालतात भाई. स्किनला प्रॉब्लेम होते ना. चड्ड्या कन्ना खेचायला पाहिजेत. हा कन्नाला घेतात चड्ड्या. अरे मी धक मारली आणि तुमच्या सोबत आलो. अरे आम्ही धक मारलेली तुझ्या सोबत आलो. आमच्यासारखं थरथरी लावून दाखवा. तर सलामी दाखवू. दाखव. रमेश रमेश तुला सलामी द्यायची वरती. आपल्या इज्जतीचा सवाल आहे रमेश. आमचा रमेश सलामी देऊन दाखवेल. वेट अँड वॉच. ओके. रम्या आलू आलू. रम्या आत. रम्या सलामी द्या बरोबर. रम्या सलामी देते ना. रम्या रम्या भीक माग्या. रम्या पैसे नको चोरू. रम्या माझे किडनी विकणं पैसे घे पण आता सलामी दे. रम्या पैसे नको चोरू. सलामी दे रम्या. उतर उतर रम्या. तू काय लायकीचं नाही.
रम्या रम्या कुठे? रम्या लाज नाही वाटत का रम्या तुला? ए पैसे चोरी करता लाज नाही वाटत तुला? सलामी द्यायची होती ना रम्या, आपली इज्जत घालवली तुम्ही. पैसे पाहिजे होते मग. पैसे होते पुढे देऊ काय एक डोक्यात घालून बावलाटा इज्जत घालवली. अरे काय तुम्ही अंडीला लावलेला पैसे चोरतास? नीट ठर लावता येतं का तुम्हाला? ऐकलास रम्या? चीनची चमक चंपली. हा ऐकलास? चला निघा अंशी. आ. चला निघा. रम्या भीक माग्या. हा कोण आहे आपल्या टीम मधला वाटत नाही. दुसरी टीम जिंकली तरी चालेल, पण हांडी मीच पडणार. कशाला डेअरिंग केली मी समजत नाही. हे लय उंच आहे. लोक एवढं वरतून मुंग्यांसारखे दिसतात. अरे फुट ना फुट. देवा इज्जत ठेवली. अरे वा 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 मुलांनो, आज खरंच तुम्ही तुमच्या शब्दाला जागलात. ह्या तुमच्या एकीकरणामुळेच तुम्ही एकत्र आलात आणि त्याच्यामुळेच ही दहीहंडी फुटली. हो, खूप चांगलं काम केलं. बघा, भांडणं केली असती तर एकमेकांची टाळकी तुम्ही फोडली असती, परंतु आज एकत्र आलात आणि ही दहीहंडी तुम्ही फोडून दाखवली. तर काय संदेश घेतला तुम्ही ह्याच्यातून? संदेश नावाचा तर कोण नाही आमच्या टीम मध्ये. संदेश कोणी आहे का? संदेश कोण नाही. अरे हा संदेश नाहीये. तुम्ही आत्मसात काय केलं? एकत्र आलात, पहिले भांडत होतात. तर मी याच्यातून बोध एकच घेतला की आज आम्ही दोघं दुश्मन गँग आम्ही एकत्र आलो ना, अंडी फुटली. आणि भांडावं नाही, कधी भांडणं नाही करावी कुणाच्याशी. आणि भांडून काय होत नसते शक्य, कारण आम्ही जेव्हा दोन्ही एक साथ आलो तेव्हाच आमचा अंडीचा कार्यक्रम पॉसिबल झाला. मला बरा वाटला, पण तुमची तोंडा बघून मला वाटत नव्हती का तुम्ही विजय माराल. पण आता तुम्ही दोन टीम आहेत आणि चषक आपल्याकडे एक आहे, म्हणून द्यायचा कसा, यांना द्यायचा की तुम्हाला द्यायचा? मग आता काय करायचं तुम्ही सांगा मला. आम्हाला वाटते की आम्ही सुरुवात केली पहिले आणि आमच्याच माणसाने म्हणजे आम्हीच अंडी फोडली. ट्रॉफीचा हकदार फक्त आम्हीच आहेत आणि आम्हाला द्यायला पाहिजे. असं कसं तुम्हाला ट्रॉफी द्यावायला पाहिजे? आमचं पथक आला तेव्हा कुठे सुरुवात झाली अंडीला? फोडली तर आम्ही ना. आमच्या पथकाने पण साथ दिली ना. मी नसतो ना, ते अंडी आत्ता फुटली नसती. आमची पोरं नसती तर तू चढलाच नसतास अंडीवर. याचा काटा काढील मी तुझा काटा काढील.
भेटा